जय जय रघुवीर समर्थ। शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधास त्वा बोध व्हावे। अपत्या परिपाजवी प्रेम रसा, महाराजया सद्गुरु रामदासा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। दशक 4 समास 10 मुक्ती चतुष्टय। समर्थाने इतक्या सुंदर पद्धतीनं 9 प्रकारच्या भक्ती आपल्याला सांगितल्या। श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम आणि आत्मनिवेदनम, अशा या 9 प्रकारच्या नव पद्धतीच्या नवधा किंवा नवविधा भक्ती समर्थांनी सांगितल्या। या भक्तींचं वैशिष्ट्य असं आहे, एक एक भक्ती सुद्धा अंतिम स्थितीला घेऊन जाते। आणि काही लोकांना हाही अनुभव आहे की या भक्ती विधी स्वरूपात असल्यामुळं, विधी साध्यमाना असल्यामुळं, शास्त्रीय शब्दात बोलायचं तर, म्हणून हा क्रमविकास सुद्धा आहे। केवळ एक भक्ती करून सुद्धा तुम्ही जणू काही उड्डाण केल्याप्रमाणे परब्रह्माच्या किंवा परमेश्वराच्या मांडीवर जाऊन बसू शकता पुत्र रूपामध्ये, आणि क्रमविकासातून सुद्धा पुढे जाऊ शकता। पहा, त्याचा थोडक्यात विचार करू आणि मग मुक्ती चतुष्टयाकडे वळू। कारण हा समारोपाचाच, या दशकाच्या समारोपाचाच समास आहे, त्यामुळे सगळ्याचा अंतर्भाव करणं उचित राहील। भगवंताबद्दल आधी आपण वाचायला किंवा ऐकायला लागतो आणि त्याच्याबद्दलचं प्रेम वाढायला लागतं। मग श्रवण भक्तीमध्ये सांगितल्याप्रमाणे एकाग्र चित्तानं सर्वांगाचे कान करून आपण भगवंताबद्दल ऐकायला लागलो की ती श्रवण भक्ती साध्य व्हायला लागते। इतकं ऐकावं की बहुश्रुत व्हावं। ऐकून 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 विचार स्पष्ट झाले, भगवंताबद्दल प्रेम निर्माण झालं आणि त्याचा परिणाम असा झाला, आतमध्ये इतकं साठलं की आता ते बाहेर लोकांपर्यंत वाटणं गरजेचं वाटायला लागलं। आणि आपुलिया सुखस्वार्था केलीच करावी हरिकथा, हरिकथेविण सर्वथा राहूची नाही, ही जी समर्थांची शिकवण आहे, त्याप्रमाणे आता भगवंताचं गुण, यश, कीर्ती, प्रताप, महिमा गायल्याशिवाय मला राहवतच नाही, अशी मनाची अवस्था निर्माण झाली आणि त्याच्यातून कीर्तन भक्तीनं जन्म घेतला। ती कीर्तन भक्ती आहे। पण कीर्तन भक्ती सांगता सांगता, भगवंताचं स्मरण सांगता सांगता, भगवंताचं महात्म्य सांगता सांगता, यश कीर्ती गाता 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 तुम्ही पोहोचणार कुठं? त्या मूळ स्वरूपापर्यंत भगवंताचं स्मरण करा, नित्य भगवंताचं स्मरण करा आणि महात्म्य सांगता सांगता तुम्ही नामापर्यंत पोहोचणार। इतकी सुंदर रामरक्षा सांगितली, पण समारोप काय केला? राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे, सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने। अख्खी रामरक्षा सांगितली आणि त्याची फलश्रुती रामनामात आहे असं सांगितलं। त्याचप्रमाणे कीर्तन सांगता सांगता भगवंताचं स्मरण महत्वाचं आहे। स्मरण कराल तर भगवंताची प्राप्ती होईल असं वाटतं, आणि ते स्मरण नामानं साध्य होतं, म्हणून नामस्मरण महत्वाचं। आणि असं म्हणून तिसऱ्या भक्तीचा प्रवेश होतो जीवनात, नामस्मरण भक्ती। ते स्मरण करता 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 जीव इतका एकाग्र होऊन जातो, चित्त इतकं एकाग्र होतं की आता ज्या गुरुचरणांच्या कृपेमुळं मला हे भगवंताचं दिव्य नाम मिळालं, त्यांचा आम्ही उतराई कसा होऊ? उतराई होणं तर कदापि शक्य नाहीये। अरे, जन्म देणाऱ्या आई आणि वडिलांचेही आपण कधी उतराई होऊ शकत नाही, हे तर परब्रह्माच्या जवळ घेऊन जाणारे सद्गुरू भगवान, त्यांचा मी उतराई कसा होऊ? अशी भावना हृदयामध्ये जागृत होते आणि फलस्वरूप त्यांच्या चरणामध्ये तुमची निष्ठा दृढ होते आणि तिथंच त्या चौथ्या भक्तीचा म्हणजे पादसेवन भक्तीचा म्हणजे सद्गुरु पादसेवन भक्तीचा जन्म होतो।
आणि हे सद्गुरूंचं पादसेवन करता 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 सद्गुरू आपल्याला सदैव जवळ ठेवत नाही. काही काळ ते सानिध्यामध्ये ठेवतात, पण मोठ्या झाडाखाली ज्याप्रमाणे छोटं झाड वाढत नाही, योग्य ते मार्गदर्शन केल्यानंतर सद्गुरू आपल्याला दूर जायला सांगतात. किती उदाहरणं अशी सांगावीत. सर्व थोर सत्पुरुषांच्या जीवनामध्ये आपल्याला हेच पाहायला मिळतं. कल्याण स्वामी आहेत, उद्धव स्वामी आहेत, वेणा स्वामी आहेत, अनेकांची अशी उदाहरणं आहेत की सद्गुरूंनी शिष्याला काही काळ जवळ ठेवलं आणि दूर पाठवलं. पादसेवन त्याच्याकडून करून घेतलं, दूर पाठवलं. अशा स्थितीमध्ये मग अर्चन भक्ती जन्म घेते आणि भगवंताचं अर्चन करणं, पूजन करणं, सद्गुरूंचं पूजन करणं, अर्चन करणं, कारण साक्षात ते समोर नाही आहेत. आणि अर्चन पूजन म्हणजे तरी काय आहे? भगवंताबद्दल विशेष प्रेम, सद्गुरूंबद्दल विशेष त्यांचा सत्कार करण्याची बुद्धी होणं, हे तो करायला लागतो. आणि हे करता 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 षोडशोपचाराचा शेवटचा उपचार जो प्रदक्षिणा नमस्कारान समर्पयामी, त्या वंदन भक्तीपर्यंत तो येऊन पोहोचतो. आणि वंदन भक्ती म्हणजे दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम याचा अर्थ पूर्ण शरणागती, परिपूर्ण शरणागती. तुमच्या शब्दाबाहेर मी नाहीच. माझा देह, माझी इंद्रिय, माझे प्राण, माझे अंतःकरण, नव्हे नव्हे माझा आत्मा, माझं सर्वस्व, या सगळ्यावर केवळ आणि केवळ तुमची सत्ता आहे, असं तो मान्य करतो. आणि त्याच्यातून त्याला वंदन भक्ती प्राप्त होते. त्या वंदन भक्तीचंच परिष्कृत रूप म्हणजे दास्य भक्ती. खऱ्या अर्थानं तो सद्गुरूचं दास्य करायला लागतो, भगवंताचं दास्य करायला लागतो. आणि दास्य भक्तीचं वैशिष्ट्य असं की दास्य भक्ती सानिध्याची अपेक्षा ठेवत नाही. दास्य भक्ती गुरु कार्य, भगवत कार्य प्रधान मानून ते कार्य करण्यासाठी त्रैलोक्यात कुठेही जायला तयार होतं. तो खरा दास. मला देवाच्या जवळच राहायचं आहे, मला त्याच्या सानिध्यातच राहायचं आहे, मला सद्गुरूंना सोडवतच नाही, हा भक्तीचा स्वभाव असला तरी ती इतकी परिष्कृत आहे असं आपण म्हणू शकत नाही. खरा दास कोणता? की जो भगवत कार्यासाठी, गुरु कार्यासाठी त्रैलोक्यामध्येही कुठेही जायला तयार आहे. हनुमंतरायांचं अद्भुत उदाहरण याच्यामध्ये आहे. अरे, हनुमंतरायांनी रामरायांसाठी काय नाही केलं? इतकी दिव्य कार्य हनुमंतराय करतात. रामराय तर म्हणतात, बाबा हनुमंता, तुझेच माझ्यावर इतके उपकार आहेत. ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. अरे, भगवंताला वाटतं मी ह्याच्या ऋणात आहे. इतकं यांनी माझ्यासाठी केलं, निरीच्छपणे, काही स्वार्थ नाही त्याच्यात. इतकं सगळं असताना सुद्धा 11,000 वर्ष भगवान या पृथ्वीवर राज्य करतात आणि ब्रह्मदेवांच्या अनुज्ञेला होकार देऊन, ठीक आहे मी पुन्हा माझ्या लोकी परत येतो असं म्हणून जेव्हा अख्ख्या अयोध्येला आपल्या बरोबर घेऊन जायला तयार होतात, पुरी वाहिली सर्व जेणे विमानी नुपेक्षिकदा राम दासाभिमानी, असे जे भगवान आहेत ते जाता जाता हनुमंताला मात्र म्हणतात, हनुमंता तुला काय मी बाबा माझ्या बरोबर नेत नाहीये. किडा, मुंगी, आळी, पशु, पक्षी, स्त्री, पुरुष सगळे 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 रामरायांबरोबर गेलेले आहेत. फक्त ही बिचारी झाडं हलू शकली नाहीत आणि वेलींना हलता आलं नाही म्हणून ती तेवढी अयोध्येमध्ये राहिली. बाकी सगळेच्या सगळे रामरायांच्या बरोबर गेलेले. हनुमंताला मात्र भगवान सांगतात, नाही, तुला इथंच राहायचं आहे. हनुमंतांनी विचारलं, देवा का मला इथं ठेवताय? 2 कामं तुझ्याकडे आहेत. जोपर्यंत या पृथ्वीवरती रामकथा सांगितली जाईल तोपर्यंत तू या पृथ्वीवरती राहशील. आणि ध्यान करताना, भक्ती करताना सुद्धा एखादा आर्त भक्त असेल, दुष्ट दुर्जन कलियुगामध्ये मातणार आहेत, त्यांच्यामुळे पीडित झालेला तर तो आपला भक्त असेल तर त्याच्या रक्षणासाठी तुला जावं लागेल. हनुमंतांना इतका 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 आनंद झाला, ते म्हणाले, देवा लवकर निघा, मी माझ्या कामाला लागतो. हा आहे दास. ही दास्यभक्ती त्याचं महात्म्य हे आहे. आणि ही दास्यभक्ती करता करताच त्याचं रूपांतर इतक्या मधुर अशा भावामध्ये होतं की दास्यत्वातून सख्यत्वाकडे कधी वाटचाल झाली हे लक्षातच येत नाही. इट इज सो स्मूथ. इथं व्यवहारामध्ये दास हा बाहेरून दासाप्रमाणेच वागत असतो, पण स्वामी मात्र सखा म्हणून वागत असतो. स्वामी मित्रत्वानं वागतो, दास दास्यत्वानंच राहतो. आणि अंतरंगातून तो सुद्धा मित्रत्वाची भावना टिकवतो. यालाच सख्य भक्ती असं म्हणायचं.
आणि एकदा का ते परमसख्य देवाशी जडलं की मग मात्र आपोआप आत्मनिवेदन होतं. आत्मनिवेदन याचा अर्थ स्वतःचं वेगळं अस्तित्व अमान्य करून तुमच्या अस्तित्वामध्येच माझं अस्तित्व आहे असं मानून संवर्ग विद्येच्या नियमानुसार आपलं अस्तित्व त्या स्वामीमध्ये विलीन करून टाकणं आणि एकत्वाचा अनुभव घेणं, आणि ह्यालाच मुक्ती असं म्हणायचं. आणि त्या मुक्ती चतुष्टयाचं वर्णन समर्थ इथं करतायत. म्हणून सुरुवात समर्थांनी वेदांतापासून केली, कारण तिथंच ज्ञानाची प्राप्ती होऊन मुक्त होणार आहे. मुळी ब्रह्म निराकार, तेथे स्फूर्तिरूप अहंकार, तो पंचभूतांचा विचार ज्ञानदशकी बोलिला असं म्हणून समर्थांनी थोडक्यात त्याचं निरूपण केलेलं आहे. आणि तिथून मग पुढं त्याच्यातून आकाशतत्व, वायुतत्व, तेजतत्व, आपतत्व, पृथ्वीतत्व कसं निर्माण झालं असं सांगून त्या पृथ्वीतत्वाच्या संदर्भामध्ये समर्थांनी स्वतःचा दिव्य अनुभव पण सांगितलेला आहे. फक्त ग्रंथांचा अभ्यास करून हे सांगितलेलं नाहीये. समर्थ ज्या वेळेला भारताची यात्रा करण्यासाठी गेले, हिमालयाच्याही पलीकडे गेले, त्यावेळेला त्या दिव्य लोकामध्ये सुद्धा समर्थ जाऊन आलेले आहेत. त्यामुळे हे जे काही भूगोलाचं वर्णन समर्थांनी केलं मी जे थोडक्यात सांगणार आहे, कारण मुक्ती चतुष्टय मुक्तीवर आपल्याला बोलायचं. तर त्यांनी सांगितलं की ही सगळी प्रचंड मोठी पृथ्वी उत्तर दिशेला भारताच्या सुवर्णाचा महामेरू आहे. आता तुम्ही म्हणाल आता आम्हाला मेरू पर्वत दाखवा, हे सगळं काल्पनिक आहे. त्याच्या पुढं मग त्या मेरू पर्वतामध्ये पुढं 16 म्हणजे 16,000 असा तो भूमीमध्ये रुतलेला आहे. त्याच्या दक्षिणेला एक लोकालोक नावाचा पर्वत आहे. त्याच्या अलीकडे हिमालय चालू होतो. आता हिमालयापासून आपण सगळं मान्य करतो, हे पलीकडचे पर्वत कुठं आहेत असं आपण म्हणू, तर हे पर्वत दिव्य लोकामध्ये, कारण काय, हे दिव्य पर्वत आहेत. कलियुगाच्या पहिल्या 1001 वर्षापर्यंत दिव्य वस्तू पृथ्वीवर विद्यमान होत्या. पण कलियुग जसं मातत चाललं, त्याचा प्रभाव वाढत चाललं, त्या प्रमाणामध्ये या दिव्य वस्तू अंतर्धान व्हायला लागल्या. आणि म्हणून हा पर्वत आत्ता आपल्याला दिसू शकत नाही. हे त्याचं शास्त्रीय उत्तर आहे. ते मानायचं न मानायचं तुमच्यावर आहे. आणि असा हा हिमालय पर्वत, या हिमालय पर्वताच्या ठिकाणी मग त्याच्या अलीकडं काही अंतरावरती बद्रिकाश्रम आहे. त्याच्या अलीकडं मग केदारेश्वर आहे. आणि तिथून त्याच बाजूला हा मेरू पर्वताचा एवढा पसारा, याच्यामध्ये 3 शृंग सांगितली. एक पाषाणाचा शृंग, त्याला सत्यलोक ब्रह्मदेवांचं स्थान सांगितलं. दुसरा पाचूचा शृंग, त्याला वैकुंठ विष्णूंचं स्थान सांगितलं. आणि तिसरा स्फटिकाचा शृंग, त्याला कैलास शिवांचं स्थान सांगितलं. त्याच्या खाली मग स्वर्गाधिक लोक सांगितले. तिथं दिव्य देवता यांचा निवास आहे. आणि प्रचंड मोठं त्याचं वर्णन केलं. मग त्यांचं तारुण्य कसं नष्ट होत नाही, तिथं मोठे मोठे शूर लोक कसे आहेत, हे सगळं वर्णन करून, दिव्य ज्योतिरूपात असणारे, देह असणारे हे कसे आहेत ह्याचं सगळ्याचं वर्णन करून समर्थ पुढे म्हणतात की आता हे जे लोक आहेत ना, तुम्ही जी भक्ती कराल आणि ज्या प्रमाणात कराल त्यानुसार तुमचं पुण्य अंशमात्र जर असेल तर तुमच्या मृत्यूनंतर तुम्हाला या लोकातील कुठल्या तरी एका लोकामध्ये स्थान मिळतं. त्याला म्हणतात सलोकता मुक्ती. मुक्ती चतुष्टय 4 मुक्ती, त्याच्यातली ही पहिली सलोकता. त्या लोकामध्ये शिवांचं पूजन केलं असेल, थोडं पुण्य मिळालं असेल, सलोकता मुक्ती, कैलासावर जायला मिळेल. म्हणून मृत्यूनंतर शक्यतो लोक कैलासवासी म्हणतात, कुणी वैकुंठवासी म्हणतात. विष्णू भक्त असेल तर वैकुंठात जायला मिळेल. त्याच्यात पुन्हा कृष्ण भक्त गोलोकात, रामभक्त साकेत लोकात, अशाही त्याच्यामध्ये सब डिव्हिजन्स आहेत. अशा पद्धतीनं तो भक्त त्या त्या लोकामध्ये जातो. त्याच्याहून थोडा अधिक त्याचं पुण्य निर्माण झालं असेल साधनेमध्ये, तर फक्त तो सलोकता नाही तर त्याला समीपता प्राप्त होते. म्हणजे तो भगवंताच्या आजूबाजूला त्याला वावरता येतं. त्या फक्त लोकातच नव्हे तर भगवंताच्या आसपास जी देवता प्रधान आहे त्या लोकाची, त्या देवतेच्या आसपास त्याला स्थान मिळतं, तिथं त्याला राहायला मिळतं. ही झाली दुसरी मुक्ती.
ही सलोकतेपेक्षा श्रेष्ठ आहे. तिचं नाव आहे समीपता. कुणाशी समीपता? मुख्य देवतेच्या समीप तो पोहोचतो. आता त्याच्याहून जर पुण्य अधिक असेल तर मात्र त्याला सरूपता ही मुक्ती प्राप्त होते. सरूपता याचा अर्थ त्या देवाचं स्वरूप प्राप्त होतं. प्रत्यक्ष देवांचं स्वरूप त्याला प्राप्त होतं. देवी देवतांचं स्वरूप प्राप्त होतं. देवाचा आयुध एखादा बनेल. एखादा जय किंवा विजय यांच्याशी एकरूप होईल, किंवा त्यांचे परिचर आहेत त्यांच्याशी एकरूप होईल. देवाचे अलंकार आहेत त्या अलंकाराशी एकरूप होईल. ही जी अवस्था आहे मुक्तीची, तिला काय म्हटलं? सरूपता मुक्ती म्हटलं. पण या सगळ्याच्या पलीकडं त्याच्यातही समर्थांनी एक मुद्दा सांगितला आहे. सरूपता मुक्तीमध्ये तुम्हाला श्रीवत्स, जे भगवंताच्या छातीवरती चिन्ह आहे, ते श्रीवत्साचं स्थान, जो हृदयावरती असणारा कौस्तुभ नावाचा मणी भगवंताचा आहे, त्या कौस्तुभ मण्याचं स्थान आणि प्रत्यक्ष लक्ष्मी माता यांचं स्थान मिळत नाही सरूपता मुक्तीमध्ये. हे तीन सोडून बाकीचं सगळं होत आहेत. आणि मग सांगितलं सायुज्य मुक्ती. युज धातू म्हणजे एक होणं, एकरूप होणं, जोडलं जाणं, परमात्म्याशी तादात्म्यानं जोडलं जाणं, याला म्हणतात सायुज्य मुक्ती. खरं तर हा मोक्ष आहे, यालाच मोक्ष असं म्हणतात. पण मुक्ती चतुष्टय म्हटल्यामुळे याला मुक्ती म्हणायचं. तुम्ही म्हणाल अहो याच्यात पुल्लिंगी आणि स्त्रीलिंग ह्याच्यापेक्षा काही फरक नाहीये. पण मोक्ष म्हणजे नो रिटर्निंग बॅक, आणि मुक्ती म्हणजे पुण्य संपल्यानंतर क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती, भगवद्गीता. पुण्य संपलं, यू विल बी किक्ड ऑफ फ्रॉम द पॅराडाइज. लगेच म्हणतात चलो भागो यहाँ से, चला चला मृत्यू लोकात परत निघा, तुम्हाला आता इथं एक क्षण सुद्धा थांबायला स्थान नाही. या तीन मुक्तींचं असं चलन आहे. पण सायुज्य मुक्ती असं होऊ शकत नाही. याचं कारण सायुज्य मुक्ती म्हणजे साक्षात निर्गुण निराकार परब्रह्माशी एकरूप होणं. म्हणजे आता हा बोलण्याचा विषय आहे. मुळात एकरूप होणं याचा अर्थच मी आत्मरूपामध्ये स्थिर होऊन माझा मी नष्ट होणं. आत्माच परमात्मा आहे अद्वैत वेदांतानुसार. त्यामुळं माझा वेगळा मी न राहणं म्हणजे सायुज्य मुक्ती. माझा वेगळा मी राहून त्या देवतेच्या जवळ पोचणं ह्या मुक्ती आहे. माझा वेगळा मी न राहणं, मीच निघून जाणं म्हणजे आत्मा परमात्म्याशी एकरूप झाला. आता जो मी म्हणणारा होता तोच शिल्लक नाही राहिला, याला सायुज्य म्हटलं. आणि म्हणून समर्थांनी सायुज्य मुक्तीला प्राधान्य दिलेलं आहे आपल्या उपासना पद्धतीमध्ये. आणि समर्थ म्हणतात सगुण भक्ती ते चळे. सगुण भक्ती याचा अर्थ सगुणाची भक्ती, सगुण साकाराची भक्ती किंवा सगुण निराकाराची सुद्धा. सगुण साकार म्हणजे प्रत्यक्ष देहरूपामध्ये, सगुण निराकार म्हणजे आत्माराम रूपामध्ये. नाना देही देव एक विराजे, हे सगुण निराकाराचं स्वरूप आहे. या दोघांना मिळून सगुण भक्ती म्हणायचं. पण ह्या भक्ती कशा आहेत? या चळणाऱ्या आहेत. निर्गुण भक्ती ते न चळे म्हणजे साक्षात परब्रह्म स्वरूप होणं, आत्मारामालाही उल्लंघून पुढे जाणं आणि परमात्म्यामध्ये स्थिर होणं. निर्गुण भक्ती ते न चळे हे अवघे प्रांजळ कळे सद्गुरु केलिया. काय अप्रतिम ओवी लिहून समर्थांनी या समासाची आणि या दशकाची समाप्ती केलेली. अद्भुत आहे. का? बघा, परमार्थ म्हणजे सद्गुरूंनी सुरुवात आणि सद्गुरूंपाशी शेवट आहे. त्यांच्याशिवाय सुरूही होत नाही आणि त्यांच्याशिवाय पूर्णही होत नाही. त्यामुळं सद्गुरू शरणागतीच सगळ्यात मुख्य आहे. पण हे कधी कळणार सगळं? प्रत्यक्ष सद्गुरूला शरण गेल्यानंतर. तुम्ही म्हणाल भाऊ आमच्याकडे सद्गुरूच कुठे आहेत, कुणावर विश्वास ठेवावा कळत नाही. सद्गुरू म्हणून घेणारे कितीतरी ढिगाणं निघालेले आहेत. सत्य आहे, त्याला एकच उपाय आहे. आपले जे आराध्य भगवान आहेत त्यांनाच सध्या सद्गुरू मानायला सुरुवात करा. तेच माझे सद्गुरू. बरं, हे काही मी मनाचं सांगत नाहीये, श्रीधर स्वामींनी सांगितलेलं सांगतोय. माझं जेवढं आहे तेवढं सोडून द्या, संतांनी सांगितलं तेवढं दृढ धरा. तुम्हाला सद्गुरू नाही आहेत, ठीक आहे, काही हरकत नाही. आपले जे आराध्य भगवान कोणी आहेत, मग देवी असेल, गणेश असतील, जे कोणी असतील, ते माझे आत्ता सद्गुरू आहेत. माझी भक्ती त्या प्रमाणात वाढायला लागली, तेच प्रकट होऊन मला सांगतील अरे बाबा अमक्याकडे जा, तो तुझा सद्गुरू आहे, माझंच वेगळं स्वरूप आहे, तू त्याच्याकडे जा. पण देवरूपामध्ये एखाद्याची उपासना करणं
आणि त्याचीच उपासना सद्गुरू रूपामध्ये करणं, याच्यामध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे. आणि त्याच संदर्भामध्ये समर्थ मनाच्या श्लोकामध्ये म्हणतात की अनेकी सदा एक देवास पाहे. तो एक देव कोण आहे? सद्गुरू स्वरूपात असणारा. कारण सद्गुरू आणि परब्रह्म हे काही भिन्न नाहीत. अनेकांमध्ये त्याच एक परमात्म्याला पाहावं, तोच सद्गुरू रूप घेतो आणि आपल्यासमोर प्रकट होतो. हे सगळं कधी कळणार? प्रत्यक्ष सद्गुरू केल्यानंतर. सद्गुरू केल्यानंतर याचा अर्थ काय? अनेक महापुरुषांपैकी एकाला सद्गुरू म्हणून निवडणं. हे स्वयंवर आहे आपलं. आपल्या हातामध्ये माळ आहे भक्तीची. कुणाच्या गळ्यात घालायची हे मी घालत असतो आणि त्यांना सद्गुरू म्हणून मान्य करत असतो. हे आपलं दायित्व आहे. आपण भक्ती वाढवावी. योग्य वेळेला आपल्याला आपले सद्गुरू कोण आहेत हे कळेल. आणि नंतर मात्र सद्गुरू कळल्यानंतर सर्व आपल्या चित्ताच्या ज्या काही जाणीव आहेत त्या सर्वच्या सर्व त्यांच्या चरणामध्ये निवेदित कराव्यात आणि ते सांगतील तो मार्ग स्वीकारावा. अशा पद्धतीनं हा मुक्ती चतुष्टय समास पूर्ण झाला. आपल्याला जर सद्गुरू प्राप्त नसतील तर या दासबोधाच्या समर्थांच्या सरस्वती मातेच्या कृपेनं ते लवकर प्राप्त होवोत. ज्यांना असतील त्यांची परिपूर्ण श्रद्धा त्यांच्या चरणी जडो, अशी प्रार्थना मी समर्थांच्या चरणी करतो आणि इथंच माझ्या वाणीला विराम देतो. जय जय रघुवीर समर्थ.